म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही जर गुंतवणूक करत असाल, तर तुमच्यासाठी 2 गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे ॲब्सोल्यूट रिटर्न आणि दुसरी गोष्ट आहे एन्युअलाइज्ड रिटर्न. काय आहेत या 2 गोष्टी आणि कसा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येऊ शकतं. तर मित्रांनो, ॲब्सोल्यूट रिटर्न याचा अर्थ आहे, की तुम्ही जी काही गुंतवणूक केलेली आहे, त्या गुंतवणुकीवरती एकूण किती टक्के नफा झाला, हे सांगणारा आकडा. मग याच्यामध्ये आपण असं उदाहरण घेऊयात, की समजा तुम्ही ₹1,00,000 गुंतवले आणि ₹1,00,000 3 वर्षानंतर ₹1,50,000 झाले. तर या परिस्थितीमध्ये, या उदाहरणामध्ये आपल्याला ॲब्सोल्यूट रिटर्न किती मिळाले? तर ते आहे 50%. बरोबर आहे. पण जेव्हा आपण ॲब्सोल्यूट रिटर्न काढतो, तेव्हा कालावधीचा विचार केला जात नाही. म्हणजे या आकड्यावरून हे कळत नाही, की ते 1 वर्षासाठीचं रिटर्न आहे, की 3 वर्षासाठीचं रिटर्न आहे. आता आपण जाऊयात दुसऱ्या संकल्पनेकडं, ते म्हणजे एन्युअलाइज्ड रिटर्न. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये सी-ए-जी-आर असं सुद्धा आपण म्हणतो, कंपाउंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. तर याच्यामध्ये काय असतं, तर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर सरासरी दरवर्षी तुम्हाला किती परतावा मिळाला, हे सांगणारा हा आकडा असतो आणि हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता बघा, महत्त्वाचंच उदाहरण घेऊयात आपण, की ₹1,00,000 आपण इन्व्हेस्ट केले पहिल्या वर्षी आणि 3 वर्षानंतर त्याचे झाले ₹1,50,000. तर या केसमध्ये एन्युअलाइज्ड रिटर्न म्हणजे सी-ए-जी-आर किती झाला? तर सी-ए-जी-आर दरवर्षी 14.47% असा झाला. आता या 2 आकड्यांमध्ये तुम्हाला फरक दिसेल. पहिल्यांदा तो 50% दिसत होता. आता त्याच केसमध्ये तुम्हाला तो दिसते 14.47%. म्हणजे आपल्याला आता हे समजून घ्यायचंय, की कोणत्या आकड्याकडे लक्ष आपण दिलं पाहिजे. कोणते रिटर्न्स आपण बघितले पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत बघितले पाहिजे. जेव्हा तुमचा कालावधी हा 1 वर्षापेक्षा कमी असतो, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट रिटर्न बघू शकता. म्हणजे एफ-डी असेल किंवा एकदम शॉर्ट टर्म गोलसाठी तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे असतील, त्या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता. पण जेव्हा तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक आहे, तेव्हा मात्र तुम्हाला सी-ए-जी-आर म्हणजेच एन्युअलाइज्ड रिटर्न बघायचे आहेत. कारण की त्यावरून तुम्हाला कळणार आहे, की तुम्ही एकूण मिळून किती मिळवलेलं आहे. उदाहरणार्थ म्युच्युअल फंडातली एस-आय-पी जी 1 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे, तिथं तुम्ही बघत असताना एन्युअलाइज्ड रिटर्न म्हणजे सी-ए-जी-आर बघू शकता. एकदम थोडक्यात सांगायचं झालं तर मी एकूण मिळून आत्तापर्यंत किती कमावले हे बघायचं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट रिटर्न बघायचे आहेत. आणि मी त्या ठिकाणी दरवर्षी किती वेगाने कमवलेत हे जर समजून घ्यायचं असेल, तर त्यावेळेस तुम्हाला सी-ए-जी-आर बघायचा आहे. आय होप की तुम्हाला हे सगळं क्लिअर झालेलं आहे.